बारामतीत सत्ता बदलली? बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीय. 23 एप्रिल रोजी बारामतीची पोटनिवडणूक पार पडली आणि तिचा निकाल हा 4 मे रोजी लागणार आहे. ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर सुनेत्रा वहिनी सहज जिंकतील असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. पण एक असा धक्कादायक एक्झिट पोल, एक असा धक्कादायक अंदाज समोर आला आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकलीय. या निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नसला तरी अपक्ष मारणार बाजी, अशा प्रकारची एक बातमी आता समोर येत आहे. आतूनच गेम झाला आणि सगळं चित्र उलट फिरलं. वहिनींच्या विजयामध्ये हा मोठा अडथळा ठरणार का? एक्झिट पोलमधून एक वेगळाच अंदाज आज समोर आला आहे, ज्याने लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झालीय. खरं तर 23 एप्रिल रोजी ज्या दिवशी निवडणूक झाली, मतदान सुरू होतं, त्या दिवशी मतदानाचा जो टक्का होता तो अतिशय घसरला होता. आणि त्याच दिवशी पहिली शंका संपूर्ण महाराष्ट्राला आली होती. वहिनींच्या चेहऱ्यावर त्या दिवशी चिंता दिसत होती, कारण बातमी आली होती की शरद पवार हे त्या दिवशी मतदानाला येणार नाहीत. लोकांनी तिसरा संशय व्यक्त केला होता. पण निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जो एक्झिट पोल समोर आला त्यांनी सगळी गणितं बदलून टाकली आहेत. 72 तासानंतर निकाल लागणार आहे ही सगळ्यांना माहितीच आहे, पण आजचा अंदाज काहीतरी वेगळंच सांगतोय. मग नेमकं काय आहे तो एक्झिट पोल? कोण बाजी मारणार? सत्ता बदलणार की राहणार? काय नेमकं गेम झाला आहे? अचानक मतदारांनी रात्रीतून असं काय केलं ज्यामुळे मतदानाच्या दिवशी सगळं चित्र बदललं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. राज्यात यावर्षी 3 पोटनिवडणुका झाल्या. एक होती राहुरीची आणि दुसरी बारामतीची. पण सगळ्यात जास्त चर्चा बारामतीची होते. 23 एप्रिल रोजी मतदान झालं खरं, पण निकाल 4 मेला. पण आजच आला तो धक्कादायक अंदाज. सत्ता बदलणार की राहणार? अपक्ष उमेदवार बाजी मारणार का? अशा प्रकारची शंका का सुरू झाली? नेमकं काय असा गेम झाला की ज्याच्यामुळे सगळं चित्रच बदललं? ईव्हीएम मशीनमध्ये नेमकं कोणी गेम केला, अशा प्रकारची चर्चा का सुरू झाली? खरं तर या प्रकरणाची सुरुवात झाली होती 23 एप्रिलला, ज्या दिवशी मतदान होतं. बारामतीच्या हवेत एक वेगळा जडपणा जाणवत होता. ही फक्त एक पोटनिवडणूक नव्हती, तर एका मोठ्या राजकीय अस्तित्वाची लढाई होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मतदारांच्या रांगा लागतील असं वाटलं होतं, पण चित्र उलट होतं. 9 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का अत्यंत कमी होता. बारामतीकर एवढे गप्प का होते? ही शांतता कोणत्या वादळाची पूर्वसूचना होती? सकाळपासूनच अफवांचे पीक आले होते. त्यातच एक बातमी वणव्यासारखी पसरली की बारामतीचे आधारस्तंभ शरद पवार साहेब मतदानासाठी येणार नाहीत. या एका बातमीने कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत जेव्हा साहेबच मतदानाला येत नाहीत, तेव्हा मतदारांच्या मनात नक्की काय चाललं असेल याचा विचार करून राजकीय तज्ज्ञांचे डोके चक्रावून गेले. आता त्यानंतर सुनेत्रा पवार या स्वतः उमेदवार होत्या. त्यांनी मग वेळ आली त्यांच्या मतदान करण्याची. त्या घरातून निघाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांनाही काही फोन लावले असतील अशीही चर्चा होती. त्यांनी मतदान केंद्रावर काय परिस्थिती आहे याचाही अंदाज त्यांनी घेतला असल्याची शक्यता बोलली जात होती. त्या आल्या. त्यांच्या हालचालीत एक वेगळाच बदल जाणवत होता. त्यांच्या चेहऱ्यावर ताण होता, कारण की निवडणूक जितकी सोपी वाटत होती ती तितकी राहिली नव्हती. कारण एक दिवस आधीच रोहित पवार यांनी एक दावा केला होता. तो दावा होता 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचा दावा काय होता आणि त्या दाव्याने आज जे गणित बदलले त्याच्यामध्ये काय दुवा होताय सगळं समोर येणार होतं. वहिनींनी मतदान केलं खरं, पण मतदान केल्यानंतर त्या दिवशी रात्री जे घडलं त्यानेच खरं तर या घटनेची पायाभरणी केली होती. निकालाला काही तास शिल्लक असतानाच सगळी समीकरणं बदलण्याची चर्चा का सुरू झाली? सत्ता बदलणार असं का बोललं जाऊ लागलं? तर त्याचं कारण आहे ईव्हीएम. होय, हे तेच मशीन आहे की ज्याच्यावर बटन दाबून मतदान केलं जातं. लोक टीका करतात की ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ केला तर कोणताही उमेदवार हरू शकतो आणि कोणताही जिंकू शकतो. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा केली गेली होती की सत्ताधारी पक्षाने ईव्हीएममध्ये घोळ केला आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आलं. पण बारामतीमध्येही अशा प्रकारचा घोळ झाला का? नेमकं काय कुठे गेम फिरला ज्यामुळे सगळं गणित बदललं? खरंच रात्रीतून काही गेम झाला का? राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच घडतं. रात्रीच्या अंधारात काही हालचाली घडल्या, त्याची खबर कोणालाच नव्हती. काही गुप्त बैठका आणि काही असे सौदे झाले की ज्यामुळे सत्ता बदलण्याची चर्चा सुरू झाली. मतदानाच्या दिवशी सकाळी चित्र पूर्ण बदललं होतं. लोक म्हणत होते की वहिनी जिंकून येणार.
पण मतदानामध्ये जी उत्स्फूर्तता होती ती दिसली नाही. दिवसा सुरू झालेलं चित्र रात्री वेगळ्याच पद्धतीने बदललं. मग अचानक असं काय झालं? नेमकं मशीनमध्ये काही घोळ झाला की नेमकं काय झालं? कारण की जो अंदाज आज आला आहे त्या अंदाजाने सगळं चित्र पलटवलं. उमेदवारांना वाटत होतं की सहज निवडून येऊ, पण मतदानाच्या दिवशी जो गेम झाला तो कोणालाच समजला नाही. मतदार शांतपणे येत होते, मतदान करत होते आणि काहीही न बोलता निघून जात होते. ही तीच माणसं होती जी कालपर्यंत वहिनी म्हणत होती, पण आज त्यांच्या मनात नक्की कोण होतं हे कोणालाच उमजलं नव्हतं. या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी एका विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही आणि मतदानालाही आले नाहीत. यामागे नक्की काय पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक होता? रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यातील सुप्त संघर्ष किंवा रणनीती बारामतीकरांना कोणत्या दिशेला घेऊन गेली? काही लोकांचे म्हणणे आहे की पवारांनी जाणीवपूर्वक एक पाऊल मागे घेतलं होतं, जेणेकरून मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी किंवा रोष निर्माण व्हावा. रात्रीतून अचानक अशी काही गुपित मतदारांच्या कानावर पडली, ज्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी मतदारांचा कल बदलला. तोपर्यंत विजय निश्चित वाटणाऱ्या छावणीत आता चिंतेचं वातावरण होतं. आता आपण येऊया त्या विषयाकडे ज्याने आज महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. देशभरातील निवडणुकांचे सर्वेक्षण करणाऱ्या पोल पंडित या संस्थेने बारामतीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. हा पोल केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो प्रत्यक्ष मतदारांच्या मनाचा आरसा आहे. या एक्झिट पोलनुसार बारामतीत एकूण 3,84,579 मतदार आहेत. प्रत्यक्ष मतदान केवळ 58% झाले आहे. जेव्हा मतदानाचा टक्का कमी होतो तेव्हा त्याचा फटका कोणाला बसतो? एक्झिट पोलचे मुख्य मुद्दे: 1. सुनेत्रा पवार यांना 85% ते 90% मतं मिळण्याचा अंदाज आहे. 2. अपक्ष उमेदवार ज्यांच्याबद्दल कोणी विचारही केला नव्हता ते अपक्ष उमेदवार 10% ते 15% मते खेचून घेतील असे दिसतंय. ऐकायला हे आकडे सोपे वाटतात, पण राजकीय गणितात 10%चा फरक हा किंगमेकर ठरू शकतो. जर अपक्षांनी एवढी मतं घेतली तर वहिनींच्या विक्रमी विजयाला ब्रेक लागणार का? हा एक्झिट पोल सांगतोय की 1,90,000 ते 2,00,000 मतांच्या फरकाने वहिनी विजयी होतील. पण आज जो नवीन अंदाज समोर आला आहे तो म्हणतोय की आतून गेम झाला आहे. बारामतीमध्ये सध्या 2च गट पडले आहेत. एक जो म्हणतोय की वहिनींचा विजय निश्चित आहे आणि दुसरा जो म्हणतोय की निकाल धक्कादायक लागणार. पिंपरी चिंचवडमध्ये तर विजयाचे बॅनरही झळकले आहेत. पण हे बॅनर अतिउत्साह आहे की आत्मविश्वास? मतदानाच्या दिवशी मतदारांच्या चेहऱ्यावरचं ते गूढ हाच या निवडणुकीचा खरा निकाल आहे. लोकांनी ईव्हीएम मशीनवर टीका केली, रात्रीतून खेळ झाला असे आरोप केले, पण खरी शक्ती तर त्या मतदाराच्या बोटात होती ज्यांनी शांतपणे क्रांती केली आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की रोहित पवारांनी सांगितलेला 2.5 लाखांचा आकडा आणि एक्झिट पोलचा 2.25 लाखांचा आकडा यात जी 50,000ची दरी आहे तिथेच अपक्ष उमेदवाराचा खेळ दडलेला आहे. मित्रांनो, बारामतीची ही निवडणूक केवळ एका जागेची निवडणूक नाही. हे दादांच्या कर्तृत्वाचं आणि साहेबांच्या शब्दाचं युद्ध आहे. जरी वरवर पाहता वहिनी सहज निवडून येतील असं वाटत असलं तरी मतदानाच्या दिवशी झालेला तो धक्कादायक चमत्कार आणि घसरलेला मतदानाचा टक्का काहीतरी वेगळीच गोष्ट सांगत आहे. काय सत्ता बदलणार की बारामतीचा गड पुन्हा एकदा पवारांच्याच ताब्यात राहणार? अपक्ष उमेदवारांनी नक्की कोणाची मतं खाल्ली आहेत आणि तो रात्रीचा खेळ नक्की कोणासाठी फायदेशीर ठरला? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला 72 तासानंतर मिळणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, ज्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी धक्कादायक अंदाज समोर येतात तिथला निकाल हा नेहमीच ऐतिहासिक असतो. बारामतीकरांच्या मनातील गुपित आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. 4 मे रोजी जेव्हा हे मशीन उघडेल तेव्हा केवळ बारामतीचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे. तर मित्रांनो, हा होता आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्झिट पोल आणि बारामतीमधील ग्राउंड रिपोर्ट. पण आता थोडा गांभीर्याने विचार करूया. बघा, राजकारण म्हटलं इथे एक दादा, इथे 1 अधिक 1 2 असं कधीच होत नाही. इथे कधी 0 सुद्धा हिरो होतो आणि मोठा आकडा सुद्धा जमिनीवर येतो. आम्ही जेव्हा बारामतीच्या गल्ली बोळात फिरलो तेव्हा एक गोष्ट जाणवली की लोकांच्या मनात काहीतरी वेगळी शिस्त आहे. जो मतदार कालपर्यंत उघडपणे बोलत होता तो मतदानाच्या दिवशी अचानक शांत का झाला? ही शांतता सुनेत्रा वहिनींच्या विजयाची गुलाल उधळणारी आहे की एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे? बघा, ही एक शक्यता आहे. आम्ही कोणाची
ठोस दावा करत नाही आहोत, कारण लोकशाहीत खरा राजा हा मतदार असतो आणि त्याचा कौल EVM मध्ये बंद आहे. पण एक गोष्ट नक्की, जर हा अंदाज खरा ठरला तर पक्ष उमेदवारांनी खरंच 10 ते 15% मतं घेतली तर बारामतीचं राजकारण कायमचं बदलून जाईल. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, बारामतीकर नक्की कोणाच्या बाजूने उभे राहत असतील? रोहित पवारांच्या तो 2.5 लाखांचा दावा खरा ठरेल की सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार साहेब मतदानाला आले नाहीत, याचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर झाला असेल का? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटवरूनच आपल्याला खऱ्या वातावरणाचा अंदाज येईल. तुम्हाला काय वाटतं, रात्रीतून नेमका काय गेम झाला असावा? ही काही फक्त एका फोनचा बाजार आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश फक्त समोर आलेल्या अंदाजाचे विश्लेषण करणे हाच आहे. निकाल काहीही लागो, बारामतीची प्रतिष्ठा जपली जाणे महत्त्वाचे आहे. 72 तास, फक्त 72 तास वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. जर तुम्हाला हा रिपोर्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 4 मे रोजी निकालाच्या दिवशी आम्ही सर्वात आधी अपडेट्स घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. तोपर्यंत तुमची मते खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. काय वाटतं तुम्हाला, सध्या बदलणार की राहणार? कमेंट्समध्ये तुमची उत्तर द्या.